दादांचं हे झाल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली. त्यांनी चर्चा दिल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही. आम्ही एवढंच म्हणालो की दादांची इच्छा होती ती पूर्ण करायची का, एवढा फक्त विषय. आता तो आमचा पाठ राहिलेला नाही. म्हणून आम्ही त्या दिवसापासून ज्या वेळेला ह्या चर्चेवर सातत्याने पक्षाच्या निवडणुका जिल्हा पंचायत निवडणुका झाल्या, मी आज पक्षाचं कामकाज सुरू करायला सुरू करतो. विलीनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा विरोध दिसून येतोय का? कारण नाही, या बाबतीत मी काय बोलणार नाही. ऐका, या बाबतीत मी बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडायची आहे. आम्ही विषय आता हा मी सांगितला नाही की आता आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत जोमाने उभा करून आम्ही काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतोय. त्यामुळे आता या संदर्भामधलं त्यांची काय भूमिका आहे हे मी आज त्यांची भूमिका मी सांगणं योग्य ठरणार नाही. परंतु अजितदादांची चूक झाली नाही, कसं आहे त्या शब्दाचा कसा अर्थ लावायचा, तो त्यांनी कसा लावायचा, मी कसा लावायचा, असा आहे. अजितदादांची चूक झाली असं म्हटलं असेल, मी ते शब्द मागे घेईल वाटलं. अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाच्या बाबतीमधलं दुरुस्ती करायची होती, असा माझा शब्दाचा अर्थ लावून घ्या. की त्यांना दुरुस्ती करायची होती की आता दोन्ही पक्ष, पवार साहेबांचं नेतृत्व, अजितदादा विसरले नाहीत. मी एक लक्षात घ्या, दादा किती भावनिक आहे हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. म्हणून पवार साहेबांच्या असलेल्या भेटीला कधी अजितदादांनी त्यांच्या नजरेला नजर दिली नाही. ही भावना असते. त्यांना वाटलं असेल भावनेतून की आता साहेबांच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू. मी चूक मागे घेतो, दुरुस्त्या असा शब्द घेतो. परंतु चर्चा करू असं ते म्हणतात. काही प्रस्ताव दिला जाणार का? तुम्ही असं सुद्धा म्हणाला आहात की दोन पक्षाचं विलीनीकरण होऊन दादांच्या हातात समोर जाणार होतं. त्या वाक्यावर नेतृत्व दादांच्या हातात दिलं होतं. या तुम्ही लिहिलेल्या शब्दांवर तुम्ही आजही ठाम आहात. नाही, आता हे माझं संपादकीय आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटतंय. ज्यांना विचारा तुम्ही, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा, माझा काय संबंध येत नाही ना. आता ह्याच्यावर आम्ही भावना व्यक्त केली, बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली. आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझा तर आक्षेप आलेला ना, माझ्या लेखवर मी कसा आक्षेप घेऊ. परंतु तुम्ही म्हणतात की पक्ष एकत्र होणार होता, मग पक्षामध्ये तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, तर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते की तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होते, याचा कोणता अर्थ आहे? एक मिनिट. एनडीए मध्ये तुम्ही जाणार होता. त्या दिवशी सुद्धा आम्ही स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शन नंतर लगेच करायचा ठरला होता. ते सूत्र काय, हे सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या वेळेला जी चर्चा होणार त्यावेळेला होणार होती. आता त्यांच्या मनातलं काय, माझ्या मनातलं काय, हे आता गेल्यानंतर काय सांगायचं. आता हे कोणी विचारायला पाहिजे, एनडीएची चर्चा करायची ते आम्ही करायची का ती त्यांनी करायला पाहिजे. आता मला सातत्याने विचारलं जातं, मग एनडीए बरोबर ते आम्ही या पक्षामध्ये एनडीए बरोबर राहिलेलो आहे, एनडीएवर राहिलेलो आहे. मग एनडीए बरोबर राहिलं का नाही, त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची, आता त्या पार्टीचा, त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे, सुनेत्रा वहिनींचा अधिकार राहिलेला आहे. त्यांनी ठरवावं. मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा, तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा, कसं करायचा, हा चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर करू. कारण आता जो चर्चा करणाराच नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जरतरच्या विषय करणं योग्य वाटत नाही. परंतु पक्ष दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता. आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स. आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं. दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आहेत. ज्यावेळी घड्याळ चिन्हावरती निवडणुका लढल्या आणि तुमच्याच पक्षातले जे उमेदवार होते ते निवडून आले, त्यांचं काय आता? काय अडचण होत नाही. असं आहे, घड्याळ हातात घेतलं, अंकिता पाटीलने घेतलं, काही अडचण होत नाही.
मन जिथं असं हृदय जिथं असं तो माणूस कुठेही गेला तरी तो तिथंच असतो. माझ्या माहितीवर तांत्रिक अडचणी असल्या तरी पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करत राहतील. भविष्य काळामध्ये सुद्धा पक्ष चांगल्या प्रकारे उभा मला पाहायला मिळेल. पवार साहेबांची राज्यसभेची विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करू. तर तुम्ही त्यांना प्रस्ताव देणार आहात का किंवा की विलीनीकरण- आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्याकडून होणार नाही. नो कमेंट. एक मिनिट, मी स्पष्ट सांगतो, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट. पवार साहेबांची राज्यसभेची मुदत संपली. आता महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र लढलं तर एक खासदारकी होऊ शकते. संजय राऊत असं म्हणतायत की पवार साहेबांनी असं म्हटलंय की इच्छा व्यक्त केली होती पवार साहेबांनी, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा यासाठी काय तुमची असणार आहे पाऊल आणि तुमची भूमिका काय आहे पवार समोर साहेब? साहेब समोर या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही. भविष्य काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या वेळ येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे महाविकास आघाडी वाटण्यास चर्चा करू.